हॅलो. 12वी महाराष्ट्र बोर्ड अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स. पोरं सांगतील मास्तर कुठे गायब झाला कोणास ठाऊक, फुकट लालच दाखवली आणि गेला. नाही, बनवूया आपण दुसऱ्या विषयांचं. मला कमेंट पोरीचं नाव विसरलो. थँक्यू तुझे अप्रिसिएशनसाठी. तुला समजतंय याचा मला आनंद आहे. लोकांना शेअर कर व्हिडिओ, कारण आपल्याला अनेकांचं भलं करायचं आहे, राईट. आपण ज्ञानदान याची एक मोहीम ही राबवलेली आहे आणि त्याच्यात आपल्याला खूप पुढे जायचं आहे, त्याबद्दल वादच नाही. पण सॉरी, कमी जास्त व्हिडिओ नाही बनवू शकत आहे. सध्या कॉलेज चालू आहे आणि कामं दुसरी चालू असतात, त्यामुळे वेळ नाही मिळत. पण जसं तू सांगितलेलंस, नाव विसरलं पोरीचं, एक्स्ट्रीमली सॉरी अगेन. पण तिने सांगितलं सर ओव्हरऑल ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनाने कोणते कोणते प्रश्न महत्वाचे आहेत. तर एक छोटंसं त्यावर आपण पहिल्या प्रकरणावर प्रश्नोत्तर डिस्कस करूया. ओके. का तर आपल्याला एक आयडिया असावी. बघा हा, हे फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनाने जे महत्वाचे आहेत ते. पेपर लीक मध्ये माझा हात नसतो, म्हणून हेच येतील याची गॅरंटी मी देणार नाही. आले तर योगायोग, निव्वळ देवाची कृपा समजा, पण याहून जास्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हेही लक्षात ठेवा. ओके, बघूया. चला, पहिलं प्रकरण काय म्हणतात. सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. आपण ऑलरेडी परिचय बघितलेला आहे. सूक्ष्म म्हणजे काय, स्थूल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, राईट. तर योग्य पर्याय निवडा. अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. काय आहे, सूक्ष्म आहे का स्थूल आहे? सूक्ष्म आहे, बरोबर. प्रोडक्शन, प्राइस, इन्कम, हे ते छोटं छोटं बघितलं आपण. ते कुठे आहे, सूक्ष्म मध्ये आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासलेल्या संकल्पना या वैयक्तिक पातळीवर आहे की राष्ट्रीय पातळीवर आहे? वैयक्तिक, छोट्या पातळीवर. पर्याय बघूया. राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी, घटक किंमत, उत्पादन किंमत. मग फक्त पहिलं नाहीये, बरोबर, बाकीचे तीन आहेत. बरोबर, घटक किंमत पण आहे आणि उत्पादन पण आहे. तर सामान्य किंमत पातळी आपण बघत नाही आहोत, बरोबर, प्राइस इक्विलिब्रियम नाही बघत. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. सूक्ष्म काय करतोय आपण, जंगलचा अभ्यास करतोय का तोडीक करतोय? प्रत्येकाचं तोडून, स्लायसिंग मेथड मी इंग्लिशमध्ये सांगितलं होतं, बरोबर तुम्हाला. राशी पद्धत, समग्र पद्धत, विभाजन पद्धत आणि सर्वसमावेशक पद्धत. तर बाकीचे तीन सेम आहे, फक्त विभाजक पद्धत ही वेगळी आहे, बरोबर, स्लायसिंग मेथड. राईट. स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करतो. कोणत्या बाबा? संपूर्ण अर्थव्यवस्था स्थूल अर्थशास्त्र करतो, बरोबर आहे, बरोबर. आर्थिक विकास हो करतो, का नाही. फायनान्शियल पॉलिसी, डेव्हलपमेंट अँड ग्रोथ आपण बघितलं होतं. एकूण पुरवठा हो करतो, टोटल सप्लाय, बरं. जीडीपी आपण मोजलं होतं. उत्पादन किंमत, प्रोडक्शन प्राइस हे मोजत नाहीये, अ, ब आणि क. कळलं. सहसंबंध पूर्ण करा. तर सहसंबंध पूर्ण करण्यासाठी काय बाबा, सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धती आहे. तर स्थूल मध्ये काय आहे, जंगल. आपण ओव्हरऑल अभ्यास करतोय, एकत्रीकरण, बरोबर. याच्यातलं बघा, राशी, समग्र, सर्वसमावेशक आणि काय आहे, एकत्रीकरण. तुम्हाला पर्याय दिलेला आहे, त्यामुळे एकत्रीकरण पद्धत लिहावं लागणार. पण जर पर्याय दिलेला नसता तरी सर्वसमावेशक लिहिलं तरी चालेल, राशी पद्धत लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, स्थूल अर्थशास्त्र जंगल. स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार, ठीक आहे, बरोबर, काही हरकत नाही. तर सूक्ष्म अर्थशास्त्र प्राइस अँड इन्कम बघताय ना, किंमत सिद्धांत, बरोबर. मॅक्रॉस स्थूल आणि मायक्रो सूक्ष्म. सर्वसाधारण समतोल हा स्थूल अर्थशास्त्राचा, बरोबर, म्हणजे इक्विलिब्रियम हा कोणाचा भाग आहे, स्थूलचा. अंशतः समतोल कोणाचा आहे, सूक्ष्म, बरोबर. तर बघा, म्हणजे मी नेहमी सांगतोय की तुम्हाला ना प्रत्येक धडा नीट लक्षपूर्वक वाचावा लागणार आहे. करेक्ट. सिंपल आहे. आपण इकडे फक्त समजण्याचं काम करतोय. समजायचंय, जायचंय, धडा वाचायचा आहे, नीट डोक्यात सगळं फिट बसवायचंय, मग आपला हा व्हिडिओ बघायचा आहे, मग पुस्तकातले ऍडिशनल क्वेश्चन बघायचे आहे. पुस्तकातले म्हणा, रिलायबलने म्हणा, नवनीतले म्हणा, 21 प्रश्नसंच असेल त्यातले म्हणा, किंवा दुसरं काही XYZ मटेरियल तुम्हाला मिळत असेल त्यातलं म्हणा. पण जोपर्यंत मी धडा नीट वाचत नाही तोपर्यंत मला कोणत्याच प्रश्नाचं उत्तर 100% लिहिता येणार नाही. कळलं. म्हणून तुम्हाला धडा वाचणं हे खूप गरजेचं असणार आहे, बरं. इथे आपण मैत्री केली, हाय हॅलो केलं, धडा वाचून आपण त्याला अगदी गाढ मैत्री करून गेलं किंवा आय लव्ह यू बोललो,
मग आपल्या डोक्यातून अभ्यास कधीही निघणार नाहीये. कळलं? अभ्यासाची अगदी साधी आणि सोपी पद्धत असते पुनरावृत्ती. रिपीट रिपीट अँड रिपीट. 12th फेल पिक्चर बघितलंय का? रिस्टार्ट रिस्टार्ट मारायचं प्रत्येक वेळी, मस्तपैकी अभ्यास करायचा. तरी नाही कळलंच समजा तर मला व्हॉट्सअप करा, नंबर तुम्हाला दिलेला आहे. नाही दिलाय घ्या, 9960139727 9960139727. अरे वा, क्या बात आहे, जमलं मला. 9960139727. ओके. आता याहून स्लो नाही बोलू शकत, तुम्ही व्हिडिओचा स्पीड स्लो करा म्हणजे आपल्याला उत्पन्न पण वाढेल. ठीक आहे. ओके. आता बघा, संकल्पना ओळखून स्पष्ट करा. अच्छा, चमारी टोपी. काय ओळखायचंय? गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. एका उद्योगाची वैयक्तिक माहिती म्हणजे काय आहे? सूक्ष्म आहे की स्थूल आहे तुमच्या मते? सूक्ष्म आहे. का? वैयक्तिक पातळीवर अभ्यास आहे. बरोबर. एका उद्योजकाचा उत्पन्नाचा. राईट. कळलं? बघा, हा अभ्यास वैयक्तिक उत्पन्नाशी संबंधित असल्यामुळे तो सूक्ष्म अर्थशास्त्राचा आहे. कळलं? त्याचं स्पष्टीकरण तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. जंगलचा अभ्यास झालेलाच नाही, देश पातळीवर नाही झालाय, वैयक्तिक पातळीवर झालेला आहे. बरोबर. जे वैयक्तिक पातळीवर अभ्यास होतो त्याला सूक्ष्म म्हणतात. याच्यात आपण घटक बघतो वेगवेगळे. असं थोडंसं लिहून टाकायचंय. खर्च आहे, किंमत आहे, उत्पन्न आहे, जनसंख्या आहे, या गोष्टींवर आधारित आपण प्रत्येक गोष्टीचा इंडिपेंडेंट म्हणजेच काय म्हणतात रे, इंडिपेंडेंटला काय म्हणतात आपण? बरोबर, स्वतंत्र अभ्यास करतो. बरोबर. ठीक आहे. रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवले. मला किती उत्पादन करायचंय, माल कुठून घेणार, मजूर कोण ठेवणार, मशीन कोणतं आणणार, काय करणार, कुठे विकणार, नाही. उत्पादन, फक्त उत्पादनाबद्दल त्याने स्वतः निर्णय घेण्याचे ठरवले. उदाहरणार्थ काय, कसे उत्पादन करावे. मी ठरवतोय की मला काय उत्पादन करायचं, म्हणजे मी कोण आहे, मालक आहे की नोकर आहे? मालक. बरोबर. एंटरप्रिनियर. बरोबर. म्हणजेच काय, उद्योजक. बरोबर. हे निर्णय उद्योजकत्व, एंटरप्रिनियरशिप या संकल्पनेशी संबंधित आहे. कळलं? आणि त्याचं स्पष्टीकरण तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहा. नॉट नेसेसरी का तुम्ही हेच शब्द पाळायचे आहेत. कळलं? बघा, तुमचे जेव्हा पेपर चेक होणार आहेत ना, तेव्हा पेपर चेकरला म्हणजे एक्झामिनरला काय हवंय, विद्यार्थ्यांना ह्या संकल्पना पूर्ण पोचलेल्या आहेत की नाही. त्यांना नकोय की पियुष राणेने पोचवल्या की आमच्या पुक्सने पोचवल्या की दुसऱ्या कोणी XYZ ने पोचवल्या. संकल्पना पोचल्यात. जर पोचल्या असतील तर विद्यार्थी स्वतःच्या शब्दात लिहिणार आहे. सिंपल. अगदी लॉजिकल. येस. बस तुम्हाला तसाच अभ्यास करायचा आहे बाळांनो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मन मोकळं ठेवायचं आणि मग अभ्यास करायचा. म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही म्हणजे माझा अभ्यास झाला नाही, अभ्यास, ते टेन्शन नाही घ्यायचं. बरोबर. नाहीतर अगदीच बिंदास फिरत बसाल. राणा सरांनी सांगितलंय, पियुष सरांनी सांगितलंय, टेन्शन घ्यायचं नाही. अभ्यासाचं कसा होणार, काय होणार, कधी होणार ते टेन्शन घ्यायचं नाही. मला अभ्यास करायचा आहे, बस एवढं ठरवायचं. हमला डायरेक्ट. एक घाव दोन तुकडा. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. बरोबर आहे. येस. काय केलंय? वेतन आणि कर्ज. मग हे काय झालं? खर्च झालाय. तिने स्वतः कर्ज दिलेत ना, कर्जावरील व्याज दिले. मग हा खर्च झाला. खर्चाशी संबंधित ही संकल्पना उत्पादन खर्चाशी संबंधित आहे. प्रोडक्शन कॉस्ट. उत्पादन खर्च म्हणजेच काय? प्रोडक्शन कॉस्ट. आणि तिने काय दिलंय? व्याज म्हणजेच इंटरेस्ट दिलेला आहे. बरोबर. कशावर? कामगारांना वेतन. बरोबर आहे. मग वेतन हे उत्पादनासाठी लागतं, वेजेस. व्याजावर आपल्या लोनचं व्याज दिलेलं आहे. का दिलंय? तर उत्पादनासाठीच दिलेलं आहे. बरोबर आहे. भाडं म्हणा किंवा दुसरं काही म्हणा, जे काही खर्च उत्पादनासाठी आहे तो उत्पादन खर्चाशी संबंधित असतो. बरोबर. आणि कोणत्याही उद्योजकाला हे द्यावंच लागतं. नाही दिलं तर पियुष राणा हाय हाय, पियुष राणा मुर्दाबाद हे होणार. बरोबर. कळलं? खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. आतापर्यंत मी 3 वेळा बोलून झालेलं आहे. बरोबर. सूक्ष्म उत्पादन अर्थशास्त्रात आपण वैयक्तिक गोष्टींचा अभ्यास करतोय की एकंदरीत एकूण अभ्यास करतोय? वैयक्तिक. त्या वैयक्तिक मध्ये काय आहे?
प्राइस आहे म्हणजे भाव आहे, उत्पन्न म्हणजे इन्कम आहे, पॉप्युलेशन आहे, डिमांड आहे, सप्लाय आहे, प्रोडक्शन कॉस्ट आहे, वेजेस आहे, सॅलरीज आहेत, अनेक गोष्टी आहेत. बरोबर. तर बघा, वैयक्तिक घटकांचा अभ्यास आहे, किंमत निर्धारणाचा अभ्यास आहे, संसाधनांचा सर्वोत्तम वाटप म्हणजेच काय आहे, ऑप्टिमम यूज ऑफ अवेलेबल रिसोर्सेस, मागणी व पुरवठ्यावर डिमांड आणि सप्लाय, आंशिक समतोल म्हणजेच काय, इक्विलिब्रियम, सैद्धांतिक स्वरूप आहे याचं. बरोबर. ॲझम्पशन आपण ॲझ्युम केलं ना, उत्पन्न सेम आहे, नैसर्गिक कंडिशन सेम आहे, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी सेम आहे, टॅक्समध्ये बदल नाही आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर काही वाद नाही आहे, हे सगळी गृहीतकं धरली ना. गृहीतकं याच्यात खूप महत्त्वाची असतात. व्यक्तिगत कल्याणाचा अभ्यास आहे, इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट आहे, देशाचा विचार केलाच नाही, आपण फक्त वैयक्तिक पातळीवर अभ्यास केलेला आहे. किंमत धोरण व कर धोरणाचा हे उपयुक्त आहे. बरोबर. स्थूल अर्थशास्त्राचे महत्व. द स्थूल अर्थशास्त्र म्हणजे देश पातळीवर आहे का वैयक्तिक पातळीवर आहे? देश पातळीवर आहे. बरोबर. तिकडे वैशिष्ट्य विचारले होते, इथे काय विचारलंय, महत्व विचारलंय. पुन्हा सांगतो की परीक्षेत जर हे प्रश्न आले तर हात जोडून सांगतोय की माझा त्याच्याशी काही संबंध नाही, तो निव्वळ योगायोग असणार आहे. डिस्क्लेमर लावलेला बरा बाबा ना. आणि जर नाही आले हे प्रश्न तर मला शिव्या मारायच्या नाही, कारण मी सांगितलंय की हे फक्त मराठीत आपण, हिंदीत एक म्हणतो गागर में सागर, पूर्ण समुद्र गागरीत भरून आणलेला आहे तसं समजा. समुद्राचा अभ्यास करायचा आहे, गागरीत डबक्यात राहायचं नाहीये, विहिरीतला बेडूक बनून राहायचं नाहीये. कळलं? शिवी मारली वाटतं कोणी आवाज गेला. ओके. आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून बनवतोय हा व्हिडिओ, की चला चांगल्या दिवशी आपलं जे नित्यनियमन काम आहे ते केलं पाहिजे त्यासाठी. तर स्थूल अर्थशास्त्र हे देशव्यापी आहे. बरोबर. तर देशाचं उत्पन्न, देशाचा आर्थिक विकास, राष्ट्रीय धोरण, आंतरराष्ट्रीय धोरण, मॉनिटरी पॉलिसी म्हणजेच आर्थिक आहे, बरोबर, पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक इन्कम, बरोबर, म्हणजेच काय, आईला नाव विसरलो बघा, नाही लक्षात येईल, बघूया असेलच. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास आहे, रोजगाराच्या पातळीचा अभ्यास आहे, चलन फुगवटाच म्हणजेच महागाई इन्फ्लेशन आहे, चलन आकुंचन म्हणजेच डिफ्लेशन आहे, आर्थिक विकासाची दिशा ठरवण्यासाठी गरजेचं आहे, आंतरराष्ट्रीय व्यापाराला मदत करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र गरजेचं आहे, धोरण आखणीस मदतीचं आहे. बरोबर आहे. बचत व गुंतवणुकीचा अभ्यासासाठी गरजेचं आहे आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी गरजेचं आहे. बरोबर. येस. बघा, अख्खा पूर्ण धडा किंवा पूर्ण सिलेबस आपला रिवाइज होणार आहे, कळलं, या प्रश्नांमार्फत. पण अभ्यास मात्र करणं तुमच्या हातात आहे. नाही केला तर फोन मधनं घरी घुसून तुम्हाला फटकावेन, तुमच्या पालकांना सांगेन की मी शिकवलं होतं पण यांनी अभ्यास केला नाही. आळशी लोक. करा. एक मिनिट, एक्सक्यूज मी, घसा जास्त खराब होत चाललाय, कोणतरी जास्त शिवी मारतंय, बघू. आहे ना, हसत खेळत अभ्यास झाला तर अभ्यास वाटतो ना मजेशीर जरा, नाहीतर अगदी जसं थोबाड ठेवलं. ओके पोरांनो, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, झोप येते. हा, अधूनमधून थोडे जोक झाले तर आपल्याला काय रिफ्रेश होतं माइंड. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. स्थूल अर्थशास्त्र हे वैयक्तिक आहे नाही, देशाच्या पातळीवर त्याची व्याप्ती केवढी मोठी आहे. बरं, नॅशनल इन्कमसाठी आहे, नॅशनल ग्रोथसाठी आहे, डेव्हलपमेंटसाठी आहे, पब्लिक पॉलिसीज म्हणजेच धोरणांसाठी आहे, करेक्ट, आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध जमवण्यासाठी आहे. बरोबर. तर बघा, राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास हे होतोय नॅशनल इन्कम, रोजगाराचा अभ्यास म्हणजे एम्प्लॉयमेंट. बरोबर आहे. चलन फुगवटा आणि आकुंचन म्हणजेच इन्फ्लेशन आणि डिफ्लेशनचा अभ्यास होतोय. आर्थिक विकासाचा अभ्यास म्हणजेच काय, इकॉनॉमिक ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. चलन व पत धोरणाचा अभ्यास म्हणजेच मॉनिटरी आणि फिस्कल पॉलिसीज, मगाशी सांगितल्याप्रमाणे. आंतरराष्ट्रीय व्यवहार. पॉईंट सगळे रिपीट झालेत. बरोबर आहे. तिकडे महत्व विचारलं होतं, आता व्याप्ती विचारली, पण इट्स वन अँड द सेम. कळलं? येस. बचत आणि गुंतवणूक, सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट, आर्थिक स्थैर्य. बघा, कोणत्याही देशाला हवंय की माझी स्थिरता असावी. कोणाला आवडेल स्वतःला गरीब म्हणून घ्यायला? यासाठी देशाची जी सरकार असते कोणत्याही देशाची, त्याचा महत्वाचा रोल आहे ना. चायना फास्टेस्ट डेव्हलपमेंट आहे का? चायनाचं सरकार स्ट्रिक्ट आहे, बरोबर, तिकडे करप्शन शून्य म्हटलं तरी चालेल, आणि असलं तरीही
जो करप्ट व्यक्ती आहे किंवा भ्रष्टाचारी व्यक्ती आहे त्याला पकडल्यावर तिकडे कटाक्षाने पाळणारे धोरण आहेत, त्यांना पनिशमेंट आहे. बरोबर. कोणताही देश घ्या तुम्ही, कोणताही विकसित देश घ्या, तिकडे ना धोरणांना चांगली जागा आहे. भ्रष्टाचाराला जागा अजिबात नाही किंवा खूप कमी आहे. भ्रष्टाचारी पकडले गेले तर त्यांना सजा होते. या सगळ्या गोष्टी असेल तर स्थैर्य लाभेल. बरोबर. खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात हे सहकारण स्पष्ट करा. बरोबर. तर काय स्पष्ट करायचंय बघूया चला. करेक्ट. काय स्पष्ट करायचंय? सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. आहे का? सूक्ष्म कोणासाठी आहे? आपल्या गावात आपल्या घरासाठी आहे ना. बरोबर. मग काय ते अमर्याद आहे का? नाही. मग मी सहमत आहे का? नाही. असहमत का? सूक्ष्म हा स्लाइसिंग मेथड आहे. इंडिव्हिज्युअल अभ्यास करतोय, वैयक्तिक गुणांचा अभ्यास करतोय आपण. बरोबर. स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. करतं का? नाही. खालचं वर करा, वरचं खाली करा, कारण झालं तुमचं स्पष्टीकरण. बरोबर. असहमत परत. स्थूल अर्थशास्त्रात हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. हो. स्थूल राष्ट्रीय पातळीवर आहे, सूक्ष्म वैयक्तिक पातळीवर आहे. स्थूल देशासाठी विचार करतंय, सूक्ष्म व्यक्तीसाठी विचार करताय. बरोबर. व्यक्तिगत डिमांड, व्यक्तिगत सप्लाय, व्यक्तिगत प्राइस, व्यक्तिगत इन्कम, व्यक्तिगत सेव्हिंग यासाठी आहे. बरोबर. सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. येस. स्लाइसिंग मेथड आपण शिकलो. बरोबर. सहमत आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जातं. इज इट? नाही. सूक्ष्म कधीच प्रोडक्शनवर गेलेला नाहीये. प्रोडक्शनवर कोण गेलेला आहे? स्थूल. बरोबर. असहमत आहे. सविस्तर उत्तरे द्या. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व आहे का? महत्व हो आहे. का आहे? संपत्तीचे कार्यक्षम वाटप करण्यासाठी. बरोबर. किंमत निर्धारणासाठी, उत्पन्न वितरणासाठी, डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम, ग्राहक व उत्पादन वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी. आपण बघितलंय कन्झ्युमर बिहेवियर वगैरे त्याच्यात बघितलेलं आहे. तर तुम्हाला नीट ओके पुन्हा पुन्हा सांगतोय, जाऊन परत ते व्हिडिओ बघायचे आणि मग हा अभ्यास रिवाइज करायचा आहे. आर्थिक धोरण रचण्यासाठी मदत होते. यस होते. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उपयुक्त होतोय. हो होतोय. सिद्धांताची पायाभरणी करण्यासाठी गरजेचं आहे. हो आहे. व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त आहे. बरोबर. तर हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे तुमचे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते एवढे आहेत. बरोबर. आता कोण येत आहे? स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यासह. तर व्याख्या देऊन टाकायची एक. तुम्हाला मी बायहाट करण्यासाठी 2-2, 3-3 व्याख्या देते, त्याच्यातून तुम्हाला जी परवडते ती व्याख्या तुम्ही बायहाट करा. वैशिष्ट्य काय आहे? स्थूल अर्थशास्त्र कापून कापून अभ्यास करतोय का गोळा करून? गोळा करून. बरोबर. एकत्रित घटकांचा अभ्यास आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास होतोय, रोजगाराचा होतोय, चलन वित्तीय धोरणांचा अभ्यास होतोय, म्हणजे मॉनिटरी आणि फिस्कल पॉलिसी होत आहे. बरोबर आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विकास होतोय याच्यात. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे जनरल प्राइस डिसाइड होतोय. बरोबर. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि पेमेंटसाठी गरजेचं आहे. बॅलन्स ऑफ पेमेंट आपण बघितलेलं आहे. बरोबर. बॅलन्स ऑफ ट्रेड, बॅलन्स ऑफ पेमेंट हे आपण बघितलेलं आहे. डन. पहिला धडा आपला रिवाइज झालेला आहे. मला जे वाटले ते महत्वाचे प्रश्न मी इथे पकडलेले आहेत, तर हेच परीक्षेत येतील असं गृहीतक धरू नका. पूर्ण अभ्यास करायचा आहे, पूर्ण धडा वाचायचा आहे, वारंवार त्याला रिपीट करत राहा. बरोबर. डोक्यात फिट बसवून घ्या, जेणेकरून तुमचा विकास होईल. तुम्ही माझे व्हिडिओ 10 वेळा बघाल, माझा विकास होईल, म्हणजे उत्पन्न मिळेल. त्या उत्पन्नातून आपण आपलं चॅनल वाढवूया आणि समाजसेवा करूया. बरोबर. दुसरी गोष्ट, अनेक लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये. बघा, तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल तर आपला हा परिवार वाढेल. तुम्ही कमेंटमध्ये जाऊन जर हाईप कराल तर आपले हे व्हिडिओ वर येतील. बरोबर. ज्या प्रकारे विद्यार्थी आता कमेंट मारतायत की सर तुम्ही छान शिकवतायत, आम्ही खूप शोधलं आणि आता मिळाले तुमचे व्हिडिओ, तर असे मलाही कमेंट आले भरपूर अजून, तर शिकवण्याचा उत्साह वाढेल. येस. थँक्यू. ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा.